नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल विवल या यूट्यूब चॅनलवर। तुम्हीसुद्धा बऱ्याचदा फार्म हाऊस किंवा वीकेंड एन्जॉय करण्यासाठी रिसॉर्टला व्हिजिट करत असालच आणि रिसॉर्टची किंवा फार्म हाऊसची जेव्हा आपण निवड करत असतो त्यावेळी ह्याच ऑप्शन बघत असतो की आपलं जे फार्म हाऊस किंवा आपलं जे रिसॉर्ट आहे ते अगदी निसर्गाच्या सानिध्यात असावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सिक्युअर असावं, तिथे प्रायव्हसी मिळावी आणि खिशाला परवडणारं असावं। हे सर्व फॅसिलिटीज आपण बघत असतो त्या फार्म हाऊस किंवा त्या रिसॉर्टचं लोकेशन निवडताना। हे असं सर्व फॅसिलिटीज आपल्याला मुंबई किंवा पुण्याहून जवळ जर कुठे मिळत असेल तर ते म्हणजे प्रामुख्याने कर्जत आणि लोणावळा। तर कर्जतचे बरेच असे फार्म हाऊस आणि रिसॉर्टचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेतच, ते ऑप्शन तुम्ही पाहू शकता। परंतु बऱ्याच लोकांचं असं सुद्धा म्हणणं असतं की मुंबईहून किंवा पुण्याहून कर्जतला जाणं, कर्जत स्टेशनला उतरून पुन्हा त्या फार्म हाऊसपर्यंत जाण्यासाठी एक वेगळी ट्रॅव्हलिंग करणं, म्हणजेच ऑटो असेल किंवा टॅक्सी असेल, पुन्हा ते अर्धा पाऊण तास ट्रॅव्हल करणं हे खूप जरा किचकट होतं किंवा ट्रॅव्हलिंग खूप मोठी होते। मग आम्हाला कुठेतरी बदलापूर सोडल्यानंतर म्हणजे जिथे कमी क्राऊड आहे, वांगणी असेल, नेरळ असेल, अशा स्टेशनपासून अवघ्या 2, 4, 5 किलोमीटर अंतरावर जर कुठे चांगला फार्म हाऊस असेल जिथे या सर्व प्रायव्हसी मिळणारं आणि निसर्गाच्या सानिध्यात असं जर कुठे फार्म हाऊस असेल तर तिथे जाणं आम्हाला बेटर राहील। तर असेच ऑप्शन आपण शोधून काढलं आहे। ते म्हणजे आता आपण आहोत वांगणीमध्ये आणि वांगणीमध्ये वाईल्ड क्रेज या फार्म हाऊसला व्हिजिट करण्यासाठी आज आपण आलो आहे। हा वाईल्ड क्रेज फार्म हाऊस आपल्याला 1 बिग डॉर्मेटरी आणि 2 फॅमिली कॉटेजेससह आणखी कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतोय आणि त्याची स्पेशालिटी काय आहे या साऱ्या काही गोष्टी नेहमीप्रमाणेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच फार्म हाऊसच्या व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल विवल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न दवडता आजच्या या वाईल्ड क्रेजच्या फार्म हाऊसच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, वांगणी रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुडसावरे गावात गणपती बाप्पांच्या मंदिराजवळच हा वाईल्ड क्रेज फार्म स्थित आहे। येथे मेन गेट एंटर करून आत आल्यावर अगदी झाडाझुडपांच्या गर्दीत असा वसलेला हा फार्म दिसून येतो। सर्वप्रथम आपण इथे असलेला स्विमिंग पूल पाहूयात। इथे आयताकार मोठ्या आकाराचा स्विमिंग पूल विथ अटॅच बेबी पूल आहे। याच पूलमध्ये एक आर्टिफिशियल वॉटरफॉल सुद्धा अवेलेबल असलेला दिसून येतो। या स्विमिंग पूलच्या अगदी शेजारीच आपल्याला रेन डान्स फ्लोअर दिसून येतो। येथे असलेल्या म्युझिकच्या तालावर डान्स करत आर्टिफिशियल पावसात भिजण्याचा आनंद लुटता येतो। या वाईल्ड क्रेज फार्ममध्ये अगदी पूलच्या बाजूला आणि रूमच्या समोरच दुर्वाघास असलेल्या मोठ्या आकाराचा लॉन एरिया दिसून येतो। इथे बसण्यासाठी सिटिंग बेंचची व्यवस्था केलेली दिसून येते। इथे बसून अगदी गप्पा गोष्टी करत करत संध्याकाळी सुंदर असा सनसेटचा आनंद लुटता येतो। या सुंदर गार्डनच्या शेजारीच मोठ्या आकाराचा ओपन लॉन एरिया दिसून येतो। इथे एक सुंदर फाउंटेन सुद्धा आहे। या ओपन लॉन एरियामध्ये बर्थडे पार्टी, एंगेजमेंट, वेडिंग यांसारखे प्रोग्राम देखील अरेंज केले जातात। यानंतर आपण आलो इथल्या कॅन्टीन एरियाकडे। पूल अँड गार्डनच्या अगदी समोरच टेबल अँड चेअरवर बुफे सिस्टम टाईप आपल्याला फूड प्रोव्हाइड केले जाते। यामध्ये मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, हाय टी अँड डिनर प्रोव्हाइड केले जाते। या सर्व मेनूची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। या व्यतिरिक्त ऑर्डरनुसार इथे स्टार्टर आयटम देखील प्रोव्हाइड केले जातात। यानंतर आपण बोलतोय इथल्या रूम्सकडे। इथे एकसारखे दिसणारे हे 2 फॅमिली कॉटेजेस आहेत। या फॅमिली रूममध्ये एक डबल बेडसह AC, फॅन यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज अवेलेबल आहेत। त्यासोबतच रूमला अटॅच असा एक वेस्टर्न फिटिंग वॉशरूम देखील आहे। या रूममध्ये प्रशस्त अशी मोकळी जागा असून बाहेरच्या साईडने गॅलरीमध्ये बसून बाहेरच्या निसर्गरम्य वातावरण देखील पाहता येते। यानंतर याच रूम सारखाच इथे सेकंड रूम देखील पाहायला मिळतो। एक नजर या रूमवर देखील टाकूयात। या रूममध्ये देखील एक डबल बेडसह AC, फॅन सोबतच एक्स्ट्रा मॅट्रेस यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज अवेलेबल आहेत। फॅमिली कॉटेज पाहिल्यानंतर आपण पाहणार आहोत इथे असलेल्या मोठ्या आकाराचा एक डॉर्मेटरी एरिया।
या डॉर्मेटरीमध्ये एकसारखे 9 डबल बेड असून एक्स्ट्रा मॅट्रेस देखील प्रोव्हाइड केले जातात। इथे बेड आणि एक्स्ट्रा मॅट्रेस पकडून 25 to 30 पीपल अगदी इझिली राहू शकतात, एवढी मोठी कॅपॅसिटी या डॉर्मेटरीची असलेली आपल्याला पाहायला मिळते। इथे इंडोर गेममधील कॅरम बोर्डचा सेटअप देखील ठेवलेला दिसत आहे। या वाईल्ड क्रेज फार्ममध्ये कॅरम बोर्ड, चेस यांसारख्या इंडोर गेमसह बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट यांसारख्या आउटडोर गेम देखील एन्जॉय करता येतात। तर मित्रांनो, हा होता वाईल्ड क्रेज फार्म हाऊस वांगणीमधला। हा फार्म हाऊस तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल बिवल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया लवकरच एका फार्म हाऊस किंवा एका नव्या रिसॉर्टसोबत। तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल बिवल। जय हिंद, जय भारत।